UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत यांना जामीन मंजूर। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टामध्ये 15 दिवसांची सुनावणी होती कैद। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव। माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात संजय राऊत वरच्या कोर्टाकडे दाद मागणार। जेल नका देऊ असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते। राऊत बाहेर वेगळं बोलतात, कोर्टात हात जोडतात। किरीट सोमय्या यांची टीका। माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला। माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही। मेधा सोमय्यांची प्रतिक्रिया। राज्यात आणि देशामध्ये सत्ता येईल तेव्हा सर्वांचा हिशोब करू, संजय राऊतांचा इशारा। आदित्य ठाकरेंनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली, सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना SRPF केंद्रावर पोलिसांनी अडवलं। पोलिसांकडून रोहित पवारांना आज जाण्यासाठी मज्जाव। पोलीस आणि रोहित पवारांमध्ये झटापट। पुतळ्याला लागलेला गंज, चुकीची फ्रेम आणि वेल्डिंग मधल्या गलथान कामामुळे शिवरायांचा पुतळा पडला। मालवण दुर्घटनेवर चौकशी समितीचा अहवाल समोर। सिंधुदुर्ग पोलिसांची वैभव नाईक यांना नोटीस। राजकोटवरील पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप। 4 दिवसात पुरावे देण्याचे निर्देश। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजत आहेत। संजय राऊतांचा टोला। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। विरोधकांना महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष। नितेश राणे यांची टीका। पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन। नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। अजितदादांच्या घोषणा झाल्यामुळे जयंत पाटील भडकले आणि भाषण थांबवलं। अहमदनगरमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्रकार। फोरकटपणा होत असल्यास भाषण न करण्याचा इशारा। महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री मुंबईत बैठक। तिढा असलेल्या 90 जागांवर चर्चा होणार। आजच्या बैठकीमधील माहिती शहांना मुंबई दौऱ्याच्या वेळी दिली जाणार। मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार। 4000 मेगावॅट क्षमतेचे 2 पंप स्टोरेज प्रकल्प नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार। एल्विश यादवची मालमत्ता ईडीकडून जप्त। नोएडातील कोबरा घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। खेडमधील जगबुडी नदीची इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।